ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवलेत। सकाळी 7:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। तेलंगणातील मुलुगूमध्ये भूकंपाचं केंद्र आहे आणि केंद्रस्थानी भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल एवढी होती। भंडाराच्या लाखांदूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळते। रोमित तोंबरलावार आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रोमित, कोणकोणत्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यामुळे कितपत नुकसान झालं? प्रज्ञा, सकाळी 7 वाजेच्या दरम्यान ही घटना जी आहे ते जाणवली आहे। महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या तेलंगणा राज्यातील मुलुगू या जिल्ह्यातील हा केंद्रबिंदू आहे, जिथे रिएक्टर 5.3 तीव्रतेचा हे नोंद करण्यात आलेला आहे। महत्वाचं म्हणजे या आधी सुद्धा याच भागामधनं जे आहे भूकंपाचे सौम्य झटके जे आहे ते लागले होते, मात्र यावेळेस जे आहे याची तीव्रता थोडी अधिक होती। त्यामुळे महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रातील काही सीमावर्ती जिल्हे ज्यामध्ये गडचिरोली असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, या भागामध्ये, गोंदिया या भागामध्ये सौम्य झटके जे आहेत ते जाणवले। मात्र या अधिक जे आहेत जिल्ह्याच्या बाहेर जर बघितलं तर काही राज्यांच्या सीमेवर देखील जाणवल्याची माहिती आता आपल्याला पुढे येत आहे। महत्वाचं म्हणजे हे एकदम गडचिरोलीच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे तेलंगणा राज्यातला, त्यामुळे हा केंद्र बिंदू असल्यामुळे यावेळेस याची तीव्रता जी आहे ती अधिक आपल्याला बघायला मिळाली। कारण सकाळीचा वेळ होता, 7:30च्या दरम्यानची ही घटना आहे, त्यामुळे अधिक लोक जे आहेत ते काही झोपलेले होते, मात्र ही तीव्रता इतकी होती की ती स्पष्टपणे जाणवत होती। बरोबर आहे, तीव्रता जास्त होती आणि त्यामुळे भूकंप होत असल्याचं नागरिकांच्या लक्षात देखील आलं। रोमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये, पुन्हा एकदा पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र।